1. कानाच्या मेजवानीला विवाह समारंभात द्राक्षारस, पाणी, द्राक्षारसात रूपांतर. योहान 2-11. घटना: गालिल प्रदेशातील काना या गावातील एका विवाह समारंभात येशू आणि त्याचे शिष्य हजर होते. तेथे द्राक्षारस संपल्यावर त्याची आई मेरी याने येशूला ही समस्या सांगितली. चमत्कार: येशूनी सेवकांना 6 दगडी कलहंद्या पाण्याने भरण्यास सांगितले आणि मग ते पाणी उत्तम द्राक्षारसात बदलले. हा येशूंनी केलेला पहिला चमत्कार होता. महत्त्व: या चमत्काराने त्यांची शक्ती प्रगट झाली आणि त्यांच्या शिष्यांचा विश्वास दृढ झाला. 2. राजकीय अधिकाराच्या मुलाचे बरे होणे. योहान 4:46-54. घटना: कफरनहूम येथील एका राजकीय अधिकाराचा मूल आजारी पडला होता. तो अधिकारी येशूकडे आला आणि त्याला विनंती केली की त्याच्या मुलाला बरे करावे. चमत्कार: येशूंनी फक्त सांगितले, "जा, तुझा मुलगा जिवंत आहे." जेव्हा तो अधिकारी परतला तेव्हा त्याला कळले की ज्या तासाला येशूंनी हे सांगितले त्याच तासाला त्याचा मुलगा बरा झाला होता. महत्त्व: हा एक दूरवरून केलेला चमत्कार होता, ज्यामुळे केवळ शब्दांनीही चमत्कार घडू शकतो हे दिसून आले. 3. बेथेस्दा सरोवराजवळच्या रोग्याला बरे करणे. योहान 5:1-15. घटना: येरुशलेममधील बेथेस्दा सरोवराजवळ 38 वर्ष रोगग्रस्त असलेला एक माणूस पडला होता. असे मानले जात असे की देवदूत येऊन सरोवरातील पाणी चालायला लावतो आणि जो कोणी पहिल्यांदा पाण्यात उतरेल तो बरा होतो. पण तो माणूस कोणालाच त्याला पाण्यात नेऊ शकत नव्हता. चमत्कार: येशूंनी त्याला विचारले की तू बरा व्हायचा इच्छितोस का, आणि मग त्याला सांगितले, "उठ, तुझे पलंग उचलून चल." महत्त्व: तो माणूस लगेचच बरा झाला. त्याने आपला पलंग उचलला आणि चालू लागला. हा चमत्कार शनिवारच्या दिवशी झाला, ज्यामुळे धार्मिक नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला.